नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. हो का, रस्त्याच्या मध्ये कासव आहे बघा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8:45 वाजलेत मित्रांनो. उठलो, फ्रेश वगैरे झालोय, तो नाटपाय वगैरे धुवून रेडी आहे. नाश्ता करण्यासाठी आलोय. इथं टपरी आहे बघा, छोटीशी. मिलच्या बाहेरच आहे. मिल इथून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथं सगळ्या मिलच आहेत बघा. समोर एक मंदिर आहे, त्याचं काम चाललंय आता. बऱ्यापैकी झालंय, थोडस राहिलंय. गाडी मित्रांनो अर्ध्याच्या वर भरून झाली आपली. आता थोडीच राहिली रे, म्हणतात 1-2 वाजेपर्यंत, पण आपल्याला माहिती आहे संध्याकाळ करतील. लवकर झालं तर बरं आहे, लवकर पोहोचू पुण्यात. तर बघूयात आता किती वेळ वगैरे लागतो. नाश्त्याला आलोय, लेमन राईस बनवते ते. लेमन राईस खातो आणि जाऊन बसतो गाडीत. परत होईल लवकर, कारण की मिलचे कामगार सकाळी पहाटे 4 वाजता कटिंग चालू केली त्यांनी. बघूयात किती वेळ वगैरे लागतो मित्रांनो. दुपारचे 12:15 झालेत आत्ताची. गाडी आपली भरत आली बघा. एवढी गाडी राहिली, थोडीशीच गाडी राहिली. ते शेट आहेत मिलचे, गाडीचे इथं उभं राहिलं, त्यांचाच माल आहे. मालक येते. होईल माझ्या मते 2 वाजेपर्यंत असा अंदाज आहे. 2-3 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे गाडी. बाकीचं काम चालू आहे मिलमध्ये. पलीकडे गाडी लागली, त्याच्यात हे टाकत आहे, आपलं झाडाचं साल काढलेलं ते भरत आहे. कटिंग चालू आहे. या मॅडम बंडल बांधत आहेत. छोटे छोटे काम चालू आहे. बाजूला पण मिल आहे, तिथं पण काम चालू आहेत. बघू आता किती वेळ लागतो. माझ्या अंदाजे 2-3 वाजेपर्यंत निघून जाऊ आहे. 3:15 वाजलेत मित्रांनो दुपारची. अजून गाडी बघा एवढी झाली, थोडीशी राहिलेली. थोड्याच्या साठी आहे ना टाइमपास चालू. सगळा तुकडा माल भरत आहे माझा. तुकडा माल खरं खाली भरायला पाहिजे, पण त्याच्यावर पट्ट्या वगैरे भरल्या तर ते हालत नाही. आता असा आहे, तुकडा माल भरलाय सगळा. ते नंतर गाडी माग वगैरे घेताना बहुतेक माग सरकला नाही पाहिजे. बघू आता किती वेळ लागतो. तर खायला पाहिजे लवकर. टाइमपास चालू आहे आता. शेवटी 3च हमाल लोड करायला आहे. आता तर 1च करतो, 2 हमाल दुसरीकडे काम करत आहे. त्याच्यामुळं उशीर झाला. 1 वाजल्यापासून हेच अवस्था आहे. किती वेळ लावतात बघूयात. आता अजून निघता करता किती वेळ लागतो बघूया. सकाळचे 5 वाजलेत मित्रांनो. गाडी वगैरे बांधून झाली, टपाल वगैरे पण भेटले. तर निघूयात मित्रांनो. फायनली आज आपण निघतोय इथून. एकदम व्यवस्थित बांधून झाली. बरोबर 25 टन माल आला, कुठं कमी जास्त वगैरे पण नाही. तर निघूयात मित्रांनो. तरी उशीर झाला फार. आपला अंदाज होता कमीत कमी 3 वाजेपर्यंत होईल म्हणून, पण 2 तास जरा उशीर झाला. तरी ठीक आहे, टायमिंग मध्येच आहे. आणि आता जरा पावसाचं वातावरण झालं, होते कुठं ना कुठं पाऊस लागल आपल्याला. तर निघूयात मित्रांनो पटकन. चिकमंगळूर सिटी सोडल्यानंतर चिकमंगळूरचा हा एक छोटासा घाट आहे मित्रांनो. बारीक आहे एकदम, जास्त मोठा नाही. एक 4-5 टन मारले की संपून जातं. कडूर साठी रस्ता जातो हा. या साईडला खाली एक पाण्याचं तळ आहे छोटस. फॉरेस्टच आहे या साईडला, पण बारीक जंगल आहे सगळं. फॉरेस्टच्या अंडर येते ते.
एकदम छोटासा घाट आहे. पण गाडीला बाहेर स्पीड लागतो. एकदम मोठा उतार आहे तसा. समोर सगळे डोंगर. इथं पण चारी बाजूनी सगळं जंगलच आहे. आजूबाजूला सगळे जंगल म्हणजे हेच सिल्वरच्या झाडांचं सगळे शेतीच करतात थोडक्यात ते. झाला एवढा एक टर्न मारला की संपला घाट मित्रांनो. एवढाच घाट, जास्त मोठा नाही. आपल्या बरोबर अजून 2-3 गाड्या वाढल्यात चामुंडाच्या. एक अण्णा होता आपल्या बरोबर पार्किंगला. त्या अण्णाची पण गाडी भरली चामुंडालाच. उद्या फोन करून विचारायला लागल की परवा खाली करायला येऊ का नको. त्याच्यानंतर त्यांनी जर बोलवलं तर जायचं, नाही तर आपला स्टॉप. बघा संपला घाट. एवढाच घाट आहे मित्रांनो. हो का, रस्त्याच्या मध्ये कासव आहे बघा. हो का, कसं चाललंय बघा. मुद्दाहून थांबलो. एक छोटासा टोल नाका आहे तिथं आहे बघा. या रोडला दिसतात भरपूर वेळा. गेलं नशीब कुठल्या गाडीच्या खाली वगैरे नाही. मोठी जर गाडी आली असती तर गेलं असतं गाडी वगैरे खाली. आलोय टोल नाका. आजमपुराच्या पुढं आलोय. डिझेल वगैरे भरून निघालोय आता. 8 वाजलेत. हायवेला पोहोचायला 10:30 तरी होते. 10:15 10:30 पर्यंत पोहोचू हायवेला. जाऊया मित्रांनो. बघू आता जेवायला तर हायवेला जाऊया. जेवण करूया. आणि असं काय ठरवलं नाही कुठपर्यंत वगैरे जायचं. पण 100% हुबळी वगैरे पास करून तर जाऊयात. झोप तशी 10 दिवस झाले नुसत्या झोपच चालल्यात. त्यामुळं झोप येईल असं काय नाहीये. पण जितकं जाता येईल तितकं जाऊ. नाही तर काकती उत्तमच्या गॅरेज पर्यंत जाऊयात, नाही तर हातरगीला डायरेक्ट. बघूयात. जर कंटाळा मध्ये आधी झोप लागते असं वाटायला लागलं तर झोपूयात मध्ये कुठंतरी. जाऊयात मित्रांनो पटपट. आता जेवढं रनिंग कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूयात. 9:30 वाजलेत मित्रांनो. दावणगिरीला आलोय आता मेन हायवेला. हा मेन हायवे जो बँगलोर वरून येतो पुण्यासाठी मुंबईसाठी. आणि आपण आता मेन हायवेला लागलेलो आहेत. लवकर पोहोचलो. माझा अंदाज होता 10:15 तरी वाजतील. 10 10:15. पण अर्धा तास जरा लवकरच आलो. थांबलो नाही कुठं. अजिबात टाइमपास नाही केलाय. डिझेल भरल्यानंतर डायरेक्ट इथंच आलो. मिलमधून निघाल्यानंतर परत आपले ओळखीचे नाना होते तिथं चिकमंगळूरमध्ये. ते भरत होते ऑफिसच्या इथं. तिथं आम्ही दोघांनी चहा प्याला. चहा पिल्यानंतर डायरेक्ट पंपात डिझेल भरायलाच थांबलो. त्याच्यानंतर आधीमध्ये कुठंच नाही थांबलो. आता इथून एक 20-25 किलोमीटर मध्ये 2-3 हॉटेल आहेत. मग बहुतेक असं विचार करतो तिथंच जेवण करू डायरेक्ट. मग जिथपर्यंत जाता येईल, जोपर्यंत झोप नाही तिथपर्यंत जात राहायचं. तर जाऊया मित्रांनो. रात्रीचे 10:15 वाजलेत मित्रांनो. जेवण वगैरे केलंय. आता निघतो पुढं. आता ठरवलं नाही आता कुठं जायचं. पण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात मित्रांनो.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.